हल्ली ना मंडळी गावरान जेवण म्हणजे खूप कमी ठिकाणी मिळतं आणि घरी आपल्याला पाट्यावरती मसाला वाटून कालवण करायचं म्हटलं तर बऱ्याच जणांकडे पाटा नसतो आणि कधी कधी काय होतं काही काहींना कंटाळाही येतो पाट्यावरती मसाला वाटायचा. तर आज आपण मस्त असं आईने माझ्या गावावरून गावठी अंडी आणली होती तेव्हापासून माझ्या मिस्टरांचं चाललं होतं की अंड्याचं कालवण हे पाट्यावरती मसाला वाटूनच कर. तर आज आपण मस्त असं पाट्यावरती मसाला काढून काळा मसाला काढून मस्त असं गावरान पद्धतीने अंड्याचं कालवण करत आहोत. 2 कांदे घेतलेत, कांदे फोडून घ्यायचे आणि गॅसवरती भाजून घ्यायचे चांगले जे वरती काळे होईपर्यंत भाजून घ्यायचे. त्यानंतर आपली खोबऱ्याची जी वाटी असते त्याच्यातली अर्धी वाटी याच्यातून मी घेतलेली आहे. 2 कांदे, खोबरं, 2 इंच आल्याचा तुकडा, भरपूर सारा लसूण घेतलाय, चण्याची 2 चमचे डाळ भाजून घेतलेली आहे आणि कोथिंबीर. हा सगळा मसाला आपल्याला इथे वाटून घ्यायचा आहे. तर आता कांदा आणि खोबरं मी गॅसवरती भाजलेलं होतं. चण्याची डाळ जी होती ती थोडंसं तेल टाकून मी तव्यावरती याला भाजून घेतलेली आहे. तर आता खोबरं जरासं ठेचून घ्यायचं म्हणजे लवकर आपल्याला वाटलं जातं आणि जी चण्याची डाळ आहे ती आणि खोबरं दोन्ही मिक्स करून वाटलं ना तर एकदम पटकन हा मसाला वाटला जातो. नुसतं खोबरं जर वाटत बसाल ना तर मसाला बिलकुल लवकर वाटला जाणार नाही. त्यामुळे सगळ्यात आधी चण्याची डाळ आणि खोबरं मस्त असं वाटून घ्यायचं आहे. तर आता इथे पाणी न वाटता मी खोबरं आणि चण्याची डाळ वाटून घेतली. त्यानंतर कांदा जो आहे त्याचा वरचा जो जळालेला भाग आहे तो काढून घ्यायचा आणि जरासा असा कांदा मोकळा करून घ्यायचा. म्हणजे जो वरवंटा आहे त्याच्यामधून कांदा सटकला जाणार नाही आणि थोडासा ठेचून घ्यायचा. ठेचून घेतला ना तर कांदा एकदम लवकर असा वाटला जातो. तर कांदा ठेचून झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी लसूण, अद्रक आणि कोथिंबीरही टाकून सगळं वाटणाचं मी वाटून घेतलं. एकदम पटकन असं वाटलं गेलं कारण हा पाटा वरवंटा एकदम चांगला होता मसाला वाटण्यासाठी. आणि वाटून झाल्याच्या नंतर एकदम बारीक असं मी वाटून घेतलेलं आहे. वाटून झाल्याच्या नंतर थोडंसं पाणी टाकून आपण पाटा जो धुवून घ्यायचा आहे, धुतलेलं पाणी फेकून न देता मसाल्यामध्ये ऍड करायचं, आपल्याला कालवणामध्ये घालायचं आहे. तर इथे कढई ठेवली, कढईमध्ये 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. चमचे म्हणजे पळी. आता इथे माझ्या सगळ्यात आवडीचे मसाले म्हणजे येवले मसाले. तर इथे सोलापुरी काळं तिखट आहे, संडे मसाला आहे आणि येवले यांचा मिक्स मसाला आहे. याच्या व्यतिरिक्त मी कुठलेही मसाले इथे आज वापरणार नाहीये. माझं म्हणजे मला आज काळ्या मसाल्याचं अंड्याचं कालवण बनवायचे त्यामुळे कुठलेही लाल मसाले मी इथे वापरणार नाहीये. सगळ्यात आधी मी संडे मसाला टाकून घेतला. त्यानंतर सॉरी सगळ्यात आधी मी मिक्स मसाला टाकून घेतला. त्यानंतर कोल्हापुरी काळं तिखट टाकून घेतलं. त्यानंतर इथे मी संडे मसाला टाकला, हळद टाकली आणि धना पावडर टाकलेली आहे अर्धा ते पाऊण मसाला. अशा पद्धतीने हे मसाले टाकून झाल्याच्या नंतर आपण जे वाटण केलं होतं ते याच्यामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. मसाला टाकल्यावर एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग पूर्ण याचं तेल सुटेपर्यंत याला परतत राहायचंय. बघू शकता किती छान याला तेल सुटलेलं आहे. आता इथे एकदम कडकडीत असं गरम केलेलं पाणी मी इथे टाकून घेते म्हणजे याला छान अशी तरी टिकून राहील. तर आता आपल्याला अंड्याचं कालवण किती करायचं आहे इतपत पाणी टाकून घ्यायचं. पाणी टाकून झाल्याच्या नंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आता अंड्याच्या कालवणाला उकळी येऊ द्यायची. तर आईने माझ्या गावावरून अंडी आणली होती, गावठी अंडी. तर 4 माणसांच्या हिशोबाने मी इथे 8 अंड्याचं 7 किंवा 8 अंड्याचं कालवण करतेय. तर आता इथे जे कालवण आपण टाकलं होतं त्याला उकळी आलेली आहे. उकळी आल्याच्या नंतर गॅस कमी करायचा आणि ही अंडी फोडून घ्यायची. अंडी फोडताना पूर्ण कढईमध्ये पसरून अंडी टाकायची म्हणजे एका जागेवर अंडी टाकायची नाहीये. आणि अंडी टाकल्याच्या नंतर 10 मिनिटं कालवणाला बिलकुल हलवायचं नाहीये. हा कलथा किंवा जी पळी आहे ती बिलकुल घालायची नाही 10 मिनिटं म्हणजे अंडी फुटली जात नाही. पाहू शकता किती छान अशी सुटसुटीत अंडी इथे निघतात. बिलकुल अशी चिपकलीही नाही आणि फुटली नाही. तर अशा पद्धतीने 10 ते 15 मिनिटं गॅस चालू ठेवला आणि मस्त असं कालवण तयार झालेलं आहे अंड्याचं. तर अशा पद्धतीने कालवण बनवून बघा, खूप सोपी पद्धत आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय.